मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. सर्वांना या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेगळा वेगळा विषय घेऊन येत असतो. एक वेगळा विषय घेऊन आलोय. रामदासी बैठका, आमच्या मराठा बहुजन समाजाचं शोषण आणि लाचार आयुष्य जगणारी इथली समाज व्यवस्था, अशा पद्धतीचं चित्र आज समाजासमोर निर्माण झालंय. आमची लोक प्रयत्नवादी होत नाहीयेत. आमची लोक चिकित्सा करत नाहीत. खोटा इतिहास, भूलतापांना बळी पडणे, बुवाबाजी, थोतांड, कर्मकांड, अंधश्रद्धा याच्यामध्ये इतका समाज गुरफटून गेलाय की त्याच्यातून तो बाहेर पडून काहीतरी आपण आयुष्यात करू शकतो. मला जर यश मिळवायचं असेल तर मी तिथं जाऊनच पाया पडणार. माझं जर लग्न जरी होणार असेल तरी मी तिथंच जाऊन नतमस्तक होणार. लग्न झाल्यानंतर मुलं बाळ जरी व्हायचे असले तरी तिथंच. अरे तुम्ही काय करणार? नवसा म्हणजे नवस करून जर या सगळ्या गोष्टीच होणार असतील तर मग हे थोतांड आम्ही नाकारणार आहोत की नाही? आणि मला कुणावर टीका करायची नाही. माझ्यावर बरेच जण टीका करतायत. मला कुणाचं मन दुखवायचं नाही. मला खरं मांडायचं यासाठी म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलोय. म्हणून विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामदासी बैठका, स्त्री सदस्य, समाजाचं शोषण, 33 कोटी देव पहिलेच आमच्याकडे आहेत. मग हे नवीन अजून काहीतरी मांडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगायचा तर रामदासीकरण इतिहासाचं करून टाकायचं. आज मराठा बहुजन समाजाचं रामदासीकरण करून टाकण्याचा या रामदासी बैठकातून प्रयत्न होतोय. माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासांची भेट कधीही आयुष्यात झालेली नाही आणि हा इतिहास आहे. मग तुम्ही खोटे फोटो त्याच्यामध्ये काय दाखवता? या आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. मी काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मी कुणाबद्दल त्या व्हिडिओमध्ये टीका करण्याचा माझा काही संबंधच नाही. आमची लोक सुधारली पाहिजेत, हा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. आणि तो उद्देश यासाठी आहे, जर आमची समाज माध्यमं जर प्रबोधनाचं महत्वाचं साधन बनली, मी कोकणामध्ये पोहोचू नाही शकणार, मी विदर्भात जाऊ नाही शकणार, मी पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक गाव खेड्यात नाही पोहोचू शकणार. पण हे जे सामाजिक विचारपीठ आहे, या संतोष शिंदे ऑफिशियलच्या माध्यमातून किंवा बंडखोर नेत्याच्या माध्यमातून किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मग फेसबुक असेल, युट्यूब असेल, तुम्हाला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न असतो की समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. याच्यात चूक काय? आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेने, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय भारतीय संविधानाने खरं सांगण्याचा. तुम्ही कसं खोटं सांगता बैठकांच्या माध्यमातून? तर मला इतक्या कमेंट्स आल्या. मित्रांनो, मला त्या सगळ्या कमेंट्सवर चर्चा करायची. मला नाही बैठकाला बसायचं. मी नाही बैठकीच्या नादी लागत. मी आजपर्यंत कधीच रामदासी बैठका पाहिल्या सुद्धा नाहीत. जाऊन बसायचं तर फार लांब, लांबून फक्त यासाठी पाहिल्यात किंवा आपोआप दिसतात. काही लोक असतात आपल्या जवळपासची की त्याच्यात गुरफटलीत, आता हळूहळू बाहेर पडतायत. बरं बाबा, तुझं काय कल्याण झालं तर तो सांगू शकत नाही. मला ज्या कमेंट्स आल्यात ना, त्याच्यातून मला असं वाटतं, कमेंट्स ह्या समजा देशपांडे, कुलकर्णी, लेले, भावे, जोशी, वैद्य अशा लोकांच्या आल्या, सबनीस, ज्या कुणी देव वगैरे अशा लोकांच्या, तर मी समजू शकतो ते त्यांची लोक आहेत म्हणून ते स्वीकारतील. त्यांची लोक नाहीत बैठकीला जात. म्हणजे धर्माधिकारी जरी काय सांगत असतील तर दुसरा धर्माधिकारी गावातला एखादा नसतो ऐकत. बघा तुम्ही, त्याला सगळं माहित असतं. अगोदर काय करत होते, आता काय करतात आणि कशा पद्धतीने काय चालतं. पण बघतात कोण? शिंदे, जाधव, पुजारी, गोसावी, जंगम, देशमुख, पाटील, गायकवाड, सानप, गुंजाळ, मासाळ, सगळी मराठा बहुजन समाजातले माणसं.
मग पश्चिम महाराष्ट्रातले सगळे देशमुख पाटील किंवा सगळे मराठे, सगळा बहुजन समाज, कोकणामध्ये सगळ्या मराठा बहुजन समाज, शेतकरी, कुणबी, कष्टकरी, कामगार सगळे, मुंबईमध्ये जा, ठाण्यामध्ये जा, आपलेच शिंदेच त्यांचे मार्गदर्शक असणार. पण तिथं फडणवीस कधी नसणार, पवार तिथं बैठकीला असणार. म्हणजे हे चालतंय. आपली पोरं कर्मकांडात, अंधश्रद्धेत, कस्टडीत, आंदोलनात, दगडगोठे मारायला, काय आंदोलन करायला, वाद घालायला, यांची मुलं कुठं असतात हो? यांची मुलं परदेशात, स्टडीमध्ये, उच्च शिक्षणासाठी, मोठे मोठे व्यवसाय करण्यासाठी, इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी, यांच्या उत्पादनाचा तो व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि आमचे 4-4 तास जाऊन तिथं बैठकीला बसणार. मग हे सांगायचं नाही का? बरं, मी फक्त बैठकांबद्दलच बोलतोय का? अजिबात नाही. आमचे जे देव आहेत, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, तुळजाभवानी आहे, आमची ही कुलदैवत आहे. जा ना तिथं जाऊन नतमस्तक व्हा. ज्योतिबा आमचा आहे, खंडोबा आमचा आहे, कोल्हापूरची लक्ष्मी आमचे, तुळजापूरची तुळजाभवानी आमचे. ही आमचे देव आहेत, ही बहुजनांचे आहेत. आणि आमचा सगळ्यात मोठा देव म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आमचे. पंढरपूरचा विठ्ठल तुमच्या अडीअडचणीत येऊ शकेल, बाकीच्यांचं काय? एका घरात महाराष्ट्र भूषण दिला, हे तुम्ही जुन्या माझ्या व्हिडिओमधून ऐकलंय. मला त्याच्याबद्दल पण काय आता बोलायचं नाही, तो विषय होऊन गेलेला आहे. पण तुमच्या अडीअडचणीला कोण येतं का बैठकीतलं, किंवा तुमचे जे कोणी असतील? मला एवढंच म्हणायचंय, हे जे सत्संग चालतात, राम रहीमचा चालतो, आसारामचा चालतो, अजून कोण वेगळे वेगळे लोक आहेत, मला कमेंटमध्ये, हे मी सगळं कमेंटमध्ये माझ्या समोर आहे, हे सगळं मला बोलायचंय त्याच्यावर. तुम्ही माझं अक्कल काढणार, माझी बुद्धी तपासणार, किंवा मी बिंडोक आहे असं म्हणणार, मी नालायक आहे असं म्हणणार, मान्य आहे. तुमचं काय? तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटून गेलाय, तुम्ही काय त्याच्यात साध्य करणार आहे सांगा ना. तुम्ही जो बैठकीचा स्वतंत्र देवारा लावता, आहे का तुमची हिम्मत? खंडोबा, ज्योतिबा, अजून कुठले फोटो त्याच्यामध्ये ठेवायचे? आई तुळजाभवानीचा फोटो ठेवायचा नाही. तुम्ही जे साहित्य आणता, बाहेरून आणता का कधी साहित्य? त्यांचंच घ्यायचं. घ्या तुम्ही, ते मोठे झाले, मला काही अडचण नाही. ऑलरेडी श्री सदस्य किंवा ते बैठका चालवणारे सगळे करोडपती झालेत, समोर बसणारे नाही. लक्षात घ्या. माझं एक उदाहरण आहे तुम्हाला, आणि मग मी कमेंट्सवर येतो. माझ्या शेजारी जुन्या बिल्डिंग मध्ये हे सगळे रामदासी बैठकांना जाणारी राहत असायचे. सगळं आयुष्य जगायचे, म्हणजे त्यांचं सगळं चालायचं, पण त्यांना दुसऱ्यांनी काही चांगलं केलेलं अजिबात सहन होत नसायचं. मी बैठकांबद्दल बोलतोय का, तर ते तुम्ही मी काय सांगतोय ते फक्त लक्षात घ्या. मी म्हटलं, हा माणूस कसा असेल, आपल्याला चांगलं बोलतात, चांगलं वागतात, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. लहान मुलांनी नवीन कपडे जरी घातले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले असतात. मोठ्या लोकांनी काय जरी घातलं, आनंद उत्सव जरी साजरा केला, त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तुम्ही कुठलेही, हे भले कितीही धार्मिक दाखवू द्या, मला काहीच अडचण नाही. आज मराठ्यांचा, बहुजनांचा सत्यानाश कशामध्ये झाला? या थोतांड कर्मकांडामध्ये. अखंड हरिनाम सप्ताह. खंड पडला तर तुम्हाला खरं कळेल. केलं पाहिजे, रामकृष्ण हरी म्हटलंच पाहिजे, परंतु तिथं सत्याचा मार्ग, तुकारामांची गाथा सुद्धा समजून घेतली पाहिजे. त्या अभंगांचाच पारायण केलं पाहिजे.
मग जर ह्याला एखाद्याचे कपडे सहन होत नसतील, माझ्या घरामध्येच फोटो होता शिवराज्याभिषेक सोहळ्याचा, आजही आहे, पण ते आल्यानंतर नेहमी म्हणायचे, तुम्ही हा का हो एवढा फोटो लावलाय मोठा? मी म्हणलं, माझा राजा छत्रपती झालाय, ते माझ्या नजरेसमोर असं असलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. ते म्हणले, नाही हो, भांडणं होत असतात घरात असलं. अरे, कुणी सांगितलं हे? मी त्यांना नंतर बोलायचं बंद केलं. दुर्दैवाने ते दुसरीकडे राहायला गेले, ही गोष्ट वेगळी. मग मी कधी त्यांच्या घरात गेलो, ते म्हणायचे, हे का तुम्ही फोटो लावलाय? शिवाजी महाराज, आता हे माझ्या मुलीनं चित्र काढलंय. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर आहे, चांगली गोष्ट आहे. 365 दिवस शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा, इतिहासाचा जागर केला पाहिजे. पण तिथं तुम्ही शिवाजी महाराज रामदास का ठेवता? मग तुम्ही रामदासाच्या बैठकीला जात असाल तर त्यांचाच फोटो ठेवा, त्यांचं पारायण करा, त्यांचं कौतुक करा, वाईट वाटायची काही गरज नाही. असं म्हणू तरी त्यांच्या विचाराने काम. पण त्यांच्याकडे, फक्त त्यांच्याकडे कुणी जाणार नाही म्हणून तुम्ही शिवाजी महाराज वापरता का? हायकोर्टाच्या निकालाचा तुम्ही अवमान करताय, लक्षात घ्या. ज्या दिवशी गुन्हे दाखल ह्यांच्यावर करायला सुरुवात होईल ना, त्या दिवशी यांना कोर्टाचा, माननीय न्यायालयाचा अवमान तुम्ही करताय. हे होणार आहे एक ना एक दिवस. बरं, ते होईल न होईल, ज्यांना कुणाला करायचंय ते करतील. मी त्यांना म्हणलं, हे असं चुकीचं तुम्ही लावू नका. ते म्हणे, आमच्या हातात काय नसतं, ते तिकडून येतं. हे तिकडून जे पाठवतात ना, शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यकर्त्यांनी, सामाजिक संघटनेनी किंवा या असल्या बैठकावाले कुणीही असू द्या, महाराजांच्या नावाशिवाय त्यांचं ते चालणार नाही. फक्त रामदासांबद्दल कुणाला प्रेम आहे का? येतील का कुणी? नाही. म्हणून त्यांना गुरुस्थानी विनाकारण चिटकवलंय, थोपवलंय. असेल कुणाकडे पुरावा, माननीय न्यायालयात द्या. कुणीच म्हणू शकत नाही त्यांची भेट झाली. हा, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भेट लोहगावला झाली. लावायचा आहे ना तुम्हाला फोटो, लावा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. ते प्रत्यक्ष कीर्तनाला उपस्थित असायचे. मग मी हे सगळं मागच्या 2 दिवसापूर्वीच्या त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं, तर मला इतक्या कमेंट आल्या, म्हणल्या तुम्ही बैठकीला बसा, त्याशिवाय काय होणार नाही. मित्रांनो, मला बैठकीला बसायची गरज नाही. मला नाही बसायचं ना बैठकीला. मला माहिती आहे तिथं काय सांगितलं जातंय. चांगलं सांगू द्या किंवा वाईट सांगू द्या, बैठकीला गेलेल्यांचं कल्याण झालंय अशी 5 लोक दाखवा. मी सांगितलं होतं की तिथं खर्च होतोय, तुम्हाला लुटतायत. बरेच जणी कमेंटमध्ये सांगितलं माझ्या मागच्या व्हिडिओला की आम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करत, सोन्यासारखा वेळ देऊन तिथं बसताय. मान्य आहे. हे बघा, तुम्हाला समाधान मिळतं म्हणून तुम्ही वेगळ्या गोष्टी शोधता, पण त्या चांगल्या आणि खऱ्या शोधा. तुम्ही बैठकीला जा किंवा न जा, मी तुम्हाला अडवणार नाही, तो तुमचा वैयक्तिक निर्णय. पण तुम्ही जे स्वीकारले, जे करताय ना, तुम्ही आमच्या मराठा बहुजन समाजातले, या महाराष्ट्रातले आहात तुम्ही, आणि हे सगळं सगळीकडे फोपावलंय. पूर्वी जसं विनाकारण जिथं तिथं काँग्रेस ते उगवायचं ना गाजरगाव, तसं आता या बैठकींचं झालं. लहान लहान मुलांना सुद्धा सोडत नाही तो आता. हे मला बरेच जण म्हणले, नाही नाही, तिथं चांगला विचार मिळतो. खोटा इतिहास आमच्या महाराजांचा आणि त्या चुकीचा फोटो लावून तुम्ही संस्कार, तो मुळात तुमची मांडणीच चुकीची आहे. तुम्ही काय आम्हाला सांगणार? मी कुणाला अडवायला जात नाही कुणाच्या घरी येऊन, पण जे आहे ना ते अत्यंत भयानक आहे. याच्यातून होतंय काय? कर्तृत्ववान माणूस सुद्धा लुळा पडतोय, मेंदूनं तो गुलाम बनतोय, विचाराने तो थंड पडतोय. बैठकीतल्या लोकांनी फार कुठं जाऊन क्रांती केली? अजिबात नाही, बोलायचंच नाही. प्रयत्नवादीपणा आहे का? अजिबात नाही. उघड टिळे लावायचे आणि वाकून उभं राहायचं? अजिबात नाही. शिवाजी महाराजांचे मावळे तसे होते का? पण आज भोरवेलला मुळशीत जर गेलं, या बैठकांनी अक्षरशः मेंदू गुलाम टाकले करून.
अक्कलकोटची एक बातमी आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली धरून चला, माझ्याकडे ती पुढारीची बातमी आहे. घरातून महिला, सगळीकडे महिला या बैठकीला जातात. घरातून म्हणून निघायच्या आणि हॉटेलवर असायच्या. बातमी सुद्धा दाखवतो मी. सर्च करा तुम्ही फेसबुकला किंवा कुठेही, तुम्हाला बातमी मिळतील. मी सगळ्यात जातात महिला भगिनी अजिबात असं म्हणणार नाही. ज्याने कुणी गेल्या होत्या त्यांनी ते चूक केली असेल असं समजा. पण तुम्ही घरात काय सांगता? कुठल्याही म्हणजे इथंच नाही सगळीकडेच असतं. म्हणून तर आसाराम जन्माला येतो ना. मी कमेंटवर येणार आहे, किती ट्रोल करणार, किती गहाण लिहिणार, आणि तुम्ही तिथं बैठकीला जाता. मला म्हणे तुम्ही एकदा बैठक श्रवण करा. अहो मी चांगलं श्रवण करेल, चांगलं वाचेल, प्रयत्नवादी वाचेल, समाजाच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जे जे काही चांगलं असेल स्वीकारतच की आपण. मी काय करणार आहे आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे. त्या सोलापूरच्या बातमीमध्ये तसं आहे. आज सगळीकडच्या बायका, महिला, पुरुष, बरं बायका, काही ठिकाणी बायका आज महिला गेल्या की उद्या पुरुष जातात, परवा मुलगा मुलगी वगैरे त्यांना पाठवतात. वाटून घेतले दिवस ह्या सगळ्या. काय ह्यांच्या मेंदूचं काय सांगायचं. करोडपती झालेत सगळे. आणि तुमचं काय? मी मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस याच्यावर बोलत होतो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला भर उन्हात मागच्या वर्षी, आणि चेंगरून माणसं मिली. याच श्री बैठका करणारे किती लोकांना आर्थिक मदत केली हो. आकडेवारी सुद्धा येऊ दिली नाही. शेकडो लोक गेले. अजून सुद्धा फक्त ते तकलादू समिती स्थापन करू म्हणले ना, अहवाल घेऊ म्हणले, काही सुद्धा झालं नाही. मला माहिती आहे शिंदे सरकारने फक्त एकच केलं, काहीही दुर्घटना घडली समिती स्थापन करायची, बघू नंतर. त्याच्यावर निकाल कधीच लागला नाही. आणि हे सगळे त्यांचे सपोर्ट आणि ते ह्यांचे सपोर्टर, सगळ्यांचं या बैठकांच्या माध्यमातून मतांचं राजकारण चालतं. ही सगळं राजकारणांच्या जीवावर चालतं. मला काहीच अडचण नाही. कोण कुणाला मतदान करताय, सत्सक विवेक बुद्धीने तुम्ही बटन दाबताय. तुमचा मेंदू गुलाम केला जातो का हिप्नोटाईज तुम्हाला केलं जातं मला माहित नाही. पण माझं ठाम मत आहे की तुमचं मत तुम्ही वाया घालवताय, तुमचा वेळ वाया घालवताय, तुमचं आयुष्य वाया घालवताय. बऱ्याच लोकांनी सांगितलं, वेडे झालेत काही लोक, घरदार सोडलेत, काही लोकांनी जमिनी दान केल्या, घरं दान केलेत, आणि नंतर मुलांनी बाहेर काढलं, बायको गेली अचानक मरून, किंवा बायको आहे नवरा गेला मरून, कोणीही विचारत नाही. तिथं सुद्धा किंमत देत. हे माझं नाही. मला जे एवढ्या सगळ्या लोकसंख्येमधून मला जे काही पुरावे किंवा उदाहरणं दिली मी त्याच्याबद्दल बोलतोय. मी आतापर्यंत कुणावर टीका केली का नाही. माझं एवढंच म्हणतंय, माणसाने सुधारलं पाहिजे. आता मला सुधारायला निघाले. आता मी कमेंट बद्दल येतो. फक्त मित्रांनो, माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे. मी तुमच्या भावना दुखावण्यासाठी इथं आलेलो नाही, मी त्यासाठी जन्माला आलेलो नाही. तुमच्या बुद्धीमध्ये भर पडावा आणि तुम्ही यातून चांगलं स्वीकारावं, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी माझ्या डोळ्यांनी आसारामनी जो काही व्यभिचार केला, आतमध्ये गेला, 2, 5, 7, 8 वर्ष जेलमध्ये काढली, तरीही बाहेर भक्त त्याची होती, त्याला सोडावं म्हणून म्हणजे आंदोलन करायची. ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. कलेक्टर ऑफिसवर बऱ्याच ठिकाणी मोर्चे वगैरे काढले. त्यांच्या अजूनही दुकानं चालू होती. म्हणजे असा समाज आहे आमचा. म्हणजे आणि त्या आंदोलनात महिला असायच्या. म्हणजे महिलांची मानसिकता याच्यामध्ये काय करून टाकली, काहीही करू दे आमच्या लोकांनी, म्हणजे कितीही शोषण केलं, काही केलं तरी आम्ही मात्र सोडणार नाही. ते मी पाहिलंय. मी काय तुमच्याकडून अपेक्षा करणार आहे. पण कमेंटमध्ये तुम्ही जे बोलताय ना, मला ते त्याच्यावर बोलावंसं वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलोय. म्हणून परत एकदा विनंती करतो, तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर, नवीन हा चर्चा पाहत असाल, वेगळे वेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो, फक्त समाजाच्या हितासाठी घेऊन येतो. मला बाकीचं थोतांडामध्ये काही पडायची गरज नाही. माझं एवढंच म्हणणं आहे
समाजाने जागृत राहिलं पाहिजे. म्हणून विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, ऑल ठेवा. आणि जय जिजाऊ जय शिवराय यासाठी तुम्हाला की बांधवांनो सुधरा, महिला भगिनींची काळजी घ्या. त्या जातात घरातून निघून, कुठलंही हेच नाही, सगळीकडं त्यांची काळजी संरक्षण रक्षण कोण करणार आहे? चांगलं तिथं होतं का वाईट होतं हा संशोधनाचा विषय. सगळंच तुमच्याशी बोललं जातं, मांडलं जातं असं नाही, याचा पण विचार करा. आता येऊ महत्वाच्या मुद्द्यावर. म्हणून आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा. लोकांना कळलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. मी आज सकाळी कमेंट वाचत होतो आणि कमेंट इतक्या हसायला येणार आहेत की तुम्ही कल्पना नाही करू शकणार. आणि खास करून महिला भगिनींची संख्या जास्त आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की महिला भगिनी जास्तीत जास्त बैठकांना, सत्संगांना, वेगळे वेगळे गुरु करायला, बुवा बापूंच्या ह्याच्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र आहे हो हा, परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे. जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे. आमच्या महिला कुठे आहेत? बैठकांमध्ये. काय चाललंय? आणि त्यांच्या कमेंट जास्त आहेत, पुरुषांच्या सुद्धा आहेत. मी एक गोष्ट समजू शकतो आणि तुमच्याही लक्षात येईल. एखादा भ्रष्टाचारी अधिकारी असतो, एखादा गोरगरिबांच्या मुंड्या मोडून, जमिनी लाटून मोठा झालेला नेता असतो, पैसा कमवलेला असतो. अधिकाऱ्यांनी पैसा कमवलेला असतो, नेत्यांनी पैसा कमवलेला असतो. फक्त दुसऱ्याला फसवणे आणि पैसे कमवणे हा ज्यांचा धंदा आहे ना, ते आयुष्य भीत भीत जगतात, घाबरत जगतात. कधीही लक्षात ठेवा. नेता असू द्या किंवा काय, ईडीची नुसती नोटीस निघाली म्हणलं तरी याचा बाजार उठलेला असतो. अधिकाऱ्यांकडे अँटी करप्शनची तुम्ही नुसती धमकी द्या, अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये जाऊन मोठ्या आवाजात बोला, तुम्हाला पाहिजे ते पैसे तुमच्या सामाजिक कार्याला मिळतील. हा माझा मूलमंत्र आहे तुम्हाला. का, कशामुळे माहितीये का? तो इतका भ्रष्टाचार करत असतो, तो इतका लुटत असतो, आणि मग तो जवळ कुणाला करतो माहितीये का? देवाला, बुवा बापूंना. आणि ह्या सगळ्या बैठका, सत्संग हे जे काही चालवतात ना, हे मोठे मोठे आश्रम कुणाच्या जीवावर होतात माहितीये का? पुढाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि तुमच्यासारख्या दयावान पैसे असलेल्या लोकांच्या जीवावर. का तुम्ही दानच तसं देता? हे सगळं कशासाठी करतात? मानसिक समाधानासाठी, तुम्हाला शांतता लाभावी म्हणून आणि येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी. ते तर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडले, वेळ पडली तर तुमच्या बायकोच्या पडले, वेळ पडली तर तुमचे जे कुलदैवत आहेत किंवा घरातला जो तुम्ही ज्याला श्रद्धास्थान मानता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडा, संभाजी महाराजांच्या पाया पडा. जे तुमचा चांगला आदर्श आहे, ज्यांनी खरंच काहीतरी चांगलं, त्यांच्या पडा ना पाया, नो प्रॉब्लेम. आणि मग तिथं तुम्हाला समाधान मिळतं का नाही बघा. मी कुणावर टीका नाही करायला आलो. आता बघा, मला काय सांगतात की मग तू हे कर, मग तू ते कर. अरे दादा, तूच वाट चुकलाय, तूच भरकटलाय. तू मला काय सांगणार? नाही सांगू शकत ना. पण मी काय सांगतोय, हजारो लाखो लोक ऐकतील ना, लोकांचं भलं होईल. बरेच कमेंट आहेत. आता मला, मी नाव नाही सांगणार त्यांचं, कारण त्यांचं नाव तुम्हाला जर माझ्या कमेंट्स वाचायचे असतील, आज फेसबुकवरच्या वाचा किंवा आता युट्यूबला जा माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल, किंवा आता बंडखोर नेत्यांनी पण लाईव्ह करण्याचं ठरवलंय, किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडवर पण युट्यूबला लाईव्ह आहे. तर महिलेची काय म्हणजे कमेंट आहे, मला पहिलीच माझ्या डायरेक्ट धर्मावरच आले की देवाच्या बैठकी चालत नाहीत, मग तू सुनता करून घे किंवा नमाज पढ. काय संबंध आहे माझा?
ज्यांना नमाज पडायचा आहे, सुनता करायची, ते येतील ना करून, त्यांच्या त्यांच्या धर्मातले. आता काही दलिंदर पैशासाठी धर्मांतर करतात. कोणी ख्रिश्चन होतं किंवा कोणी अजून काय होतं, त्यांना जाऊन सांगा ना शहाणपण तुमचं. बरोबर आहे की नाही? मला जे म्हणायचंय, मी माझ्या धर्मामध्ये, माझ्या विचारांमध्ये ग्रेट आहे. मला काही गरज नाही दुसऱ्याची. मला एक जण म्हणाला, तुमचाच गुरु कोण आहे त्याचं उत्तर द्या. छत्रपती शिवाजी आहेत माझे गुरु. जगद्गुरु संत तुकाराम महाराज माझे गुरु आहेत. आईवडील माझे गुरु आहेत. जे जे माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी करतात, भले माझी लहान मुलगी असेल, मुलगा असेल, तुमची जरी मुलं चांगली करत असतील तर मी त्यांचा आदर्श घेईल का? तर ते माझे गुरु आहेत. जे आता हे देव म्हणाले की देवाची बैठक, हे गुरु कुणाला, देव कुणाला म्हणतात? धर्माधिकाऱ्यांना. म्हणजे तुम्ही त्यांना जर म्हणत असाल, म्हणजे आता काय बोलायचं? म्हणजे अगोदर ती लोक काय करत होती? असा काही चमत्कार घडलाय का? बरं तुम्ही माना, मान्य आहे, हरकत नाही, चिकित्सा तर करा. खोटं शिवाजी महाराजांचं आणि रामदासांचं चित्र लावून खरा इतिहास आणि चांगली माहिती तुम्हाला काय मिळणार आहे? उभ्या महाराष्ट्राचा आक्षेप आहे याच्यावर. एक जण म्हणाल्यात, महिला आहेत त्या, समर्थ कृपा आज उत्तम चालू आहे, बैठकीत बसून बघा, नंतर बोला. वाईट काय चांगलं हे तुमच्या लक्षात येईल. नाही मला बैठकीला बसायचं, नाही मला बैठकीचा काही संबंध. चांगलं वाईट हे तुम्ही आम्ही समजून घेण्यामध्ये, दुसऱ्यांच्या ह्याच्यावर नाही. या बैठकीला कुणाचा राजाश्रय सगळ्यांना माहिती आहे. एक जण म्हणाला की विश्वास आणि निष्ठा ही या बैठकींमुळे निर्माण झाली. जय सद्गुरू. जय सद्गुरू म्हणजे त्यांचा बैठकीचा एक तो नमस्काराचा प्रकार आहे. जय सद्गुरू. आमचे काही मित्र आहेत की संतोष भाऊ, खरंच भीषण वास्तव सांगितलं तुम्ही. यावर बोलायची म्हणजे हिंमत केली आणि समाजासाठी जागृत केली. मला कुणाचं म्हणजे द्वेष करायचा नाहीच आहे. मी फार समाधानी वैचारिक दृष्ट्याच माणूस आहे. कुणाचं वाईट व्हावं आणि कुणाचं चांगलं व्हावं याच्यापेक्षा सगळ्यांचं भलं व्हावं हाच माझा उद्देश आहे. मनोवादी आणि म्हणजे त्या विचारधारेतून बाहेर पडावं एवढाच माझा उद्देश आहे. माझं काही म्हणजे असं म्हणणं नाही. एक जण काय म्हणाले, देशमुख आहे हो, काय म्हणतंय सांगतो नाव. संतोष सर, तुम्ही तुमची पुण्याई संपवत आहात. सूर्यावर थुंकणे थांबवा. अरे कोण सूर्य आहे? कोणी ठरवलं सूर्य? काहीतरी बोलायचं. आता बैठकी कोकणात चालतात, त्या कोकणची एक कोण कन्या आहे जी काय असेल ती महिला आहे म्हणून मी ते तसं म्हणलं. नमस्कार दादा, तुम्ही माणूस म्हणून चुकून जन्माला आलात. कारण प्राण्यांना देव कळतो, माणसाला कळत नाही, म्हणजे मला कळत नाही. आता इथंच फेसबुकला काय म्हणतात, तू डान्स बार मध्ये जा. काय संबंध आहे माझा? बोलतोय आपण काय सामाजिक याच्यावर हे करतो, पण मी सगळ्या कमेंटचा आदरच करतो. तो आदर याच्यासाठी की बांधवांनो, तुम्ही कुणी हे असू द्या, तुम्ही सुधारायला तयार नाहीत हे त्या कमेंटवरून लक्षात येतं. एक जण तर काय म्हणतो, बैठकीला जाणं म्हणजे काय माहितीये का मित्रांनो? ते असं म्हणतात की तुम्हाला देशावर प्रेम नाही, जे देशाची सेवा निशुल्क करतात त्यांना तुम्ही नाव ठेवता. बैठकीचा आणि देश सेवेचा काय संबंध आहे? भारत सरकारने मला सांगावं, मी भारतीय सेनेमध्ये जाऊन तिथं देश सेवा करेल ना, देशाचं रक्षण करेल. बैठकीतून काय देश सेवा आहे? काही नाहीये. आणि मी माझ्यासाठी आजही सामाजिक काम करतोच की आपण. अडी अडचणीमध्ये जे असतात त्यांच्यासाठी मदत करतोच की. त्याच्या पुढं म्हणजे कुठल्याही परमार्थाला विनाकारण दोष देऊ नका. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच बडबड करू नका.
आता कुठला ग्रंथ, दासबोध का? मग तो रामदासा, तुम्ही रामदासाच फोटो ठेवून सांगा ना दासबोध. हे बघा, समाधान शोधण्यामध्ये असतं. आणि तुम्ही म्हणता ना देवाधर्माचं, माझा देव विठ्ठल आहे, मी विठ्ठलाचं नामस्मरण करेल ना. मला वाचायचंय ना, मी पारायण कशाचं करेल? मला काय आवडेल? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. एका बाजूला भारताचं संविधान आणि एका बाजूला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा माझ्यासाठी ग्रेट आहे. ज्ञानेश्वरी माझ्यासाठी ग्रेट असेल. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय, जे मी वाचलंय, जे आत्मसात केलंय, चांगले शब्द वापरावे, चांगलं बोलावं, त्या चांगल्या शब्दातून चांगलं ज्ञान द्यावं. मी अर्वाच्य भाषेत बोललो का? मला शिव्या पण दिलेल्या तिथं बैठकीला जाणाऱ्यांनी. आणि ते मला म्हणजे असं बरंच असं ज्ञान देतात. आपण काय बोलताय याचं भान ठेवा, कुणाबद्दल बोलताय हे करा. मग नंबर मागणार, मग काय धमकी देणार, काहीही करणार. अरे एक जण म्हणतात, आणि महिला भगिनीचा अनुभव घ्यावा, ज्याला मिळतं त्याने म्हणजे जे घ्यायचं ते घ्यावं, अन्यथा कुणालाही जबरदस्ती केली जात नाही. नाही करू शकत, कुणीच करणार नाही. पण तिथं नेऊन गुलाम बनवलं जातं. लहान लहान पोरांची काय चूक आहे? संघी मानसिकता, मनुवादी मानसिकता, ब्राह्मणी मानसिकता जर करून टाकली, माणूस ग्रेट नाही होत. म्हणजे तो मुद्दा विषय वेगळा आहे. तो जर इथं सांगितला तर जरा थोडं खिचडी होईल आणि तुम्ही टीकात्मक वेगळं तुम्हाला वाटायला लागेल. एक जण काय म्हणतात, चांगले कर्म करा. देवधर्माच्या नावाखाली आजकाल खूप भ्रष्टाचार सुरू आहे. आता मी संभाजी ब्रिगेडचं काम करतो. ती काय म्हणतात, मंबाजी ब्रिगेड, म्हणजे संभाजी महाराजांचं नाव हटवलं हे नाही, यांची ही हिंमत आहे. बरं, असू द्या. त्याचं म्हणतात, रामनाथ स्वामींना जे स्वतःचे शिवरायांचे गुरु मानत नाही, नाहीच गुरु नाही. पुरावा द्या ना, सांगा ना कुठं काय झालं. कुठलाही इतिहासकार ठामपणे असं म्हणू शकत नाही, कारण तसं अजिबात गुरु वगैरे नाही. तुम्हाला मराठा बहुजन समाजातले कितीही ग्रेट असू द्या, तुम्ही ग्रेट कधी ठरवलं जातं महाराजांपर्यंत, तुम्हाला गुरु ब्राह्मणच करून घ्यावा लागतो किंवा तो चिटकावला जातो, तर तुम्ही ग्रेट. नाही तर नाही तुम्ही ग्रेट होत. महाराजांची आजपर्यंत बदनामी करणारी सगळी लोक कोण आहेत सांगा बरं? चुकीचा इतिहास लिहिणारी, मांडणारी, बोलणारी सांगा बरं कोण आहेत? हे मी सांगायची गरज आहे का तुम्हाला? आणि मग तसंच गुरुत्व श्रेष्ठ होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग हे असं जर स्वीकारायचं असेल तर ते अजिबात मान्य नसेल. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटच्या 1-2 मिनिटात हे सगळा विषय संपवतो. सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये गुरफटले गेलेत. काही जण म्हणतात तुम्ही सांगताय ते खरंय, मी पण अगोदर तिकडं बैठकीला जायचे. बऱ्याच जणांचा अनुभव शेअर करतात. कशा पद्धतीनं त्याच्यात गुरफटलं गेलं. याचा अर्थ ते तुम्हाला बोलवायला घरी येत नाहीत म्हणून मी त्यांना दोष देणारच नाही. जे श्री बैठकीला म्हणजे श्री सदस्य म्हणून जातात, बैठकीला जातात, एक चैन आहे. जे घेतात ना ते एकमेकांना कॉन्टॅक्ट करून, एखाद्याला असती खुजली मग ते इतरांना 4 लोकांना बोलवतात, संपर्क ठेवतात, संवाद वाढवतात, या ना त्या कारणाने जातात. मग त्यांचं ते प्रतिष्ठान करायचं, मग त्या निमित्ताने लोकांना गोळा करायचं, मग ते प्रतिष्ठान घरात आणून बसवायचं, तिथं दुसरं देव काय चालत नाही, मग ते लादवायचं आणि मग ते हे करायचं. ते तुम्हाला रेवदंड्यातून किंवा कोकणातून तुमच्यापर्यंत येत नाहीत, अलिबागमधून. आमची लोक तिथं जातात, आमची लोक तिथं सगळीकडे पोहोचतात. आणि काही नाही मिळालं, बर लोक तर अशी असतात, व्हरायटी बघत फिरतात.
आज हा बुवा बापू ही बैठक, उद्या तो सत्संग, उद्या अजून तिक्स्र, परवा अजून अखंड हरिनाम सप्ताह. याच्यापेक्षा एकदा तुकाराम गाथा वाचून काढावं आणि गाथेचं पारायण करा. तुम्ही म्हणताय ना मला मी सुधरावं, मी माणूस म्हणून जन्माला, किंवा एकदा बैठकीला बसून बघा. नाही बसणार मी बैठकीला. मला जर आयुष्यात काय करायचं असेल तर मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा वाचेल, तुकाराम गाथेचं पारायण करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवचरित्राचा जागर करेल, मी शिवचरित्राचं पारायण करेल, मी शिवचरित्र वाचेल, वेगळ्या वेगळ्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी आत्मसात करेल. मी बहुजन महापुरुषांची इतिहासाची प्रेरणा घेईल. मी भारतीय संविधानाचा पूर्ण अभ्यास करेल, आत्मसात करेल. मी संविधानाचा जागर करेल. मला करायचंच असेल मी ज्ञानेश्वरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाचेल की, काय अडचण आहे. ज्यांच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं कधीही घर होऊ शकतं भुईसपाट. आमच्याकडे पुस्तकांची कपाट आहेत, शेकडो पुस्तक आहेत, वाचत बसेल मी ते. मी विज्ञानवादी विचाराची कास धरणारा माणूस आहे. सांगितलं जातो का तुम्हाला विज्ञानवाद? तिथं तुम्हाला गोळा केलं जातं, एका भट्टीत तयार केलं जातं, एक विचारधारा तुम्हाला दिली जाते आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या कळपात तुम्हाला बांधलं जातं, बाकी काही नाही. बरं, हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे, मी पण त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. पण तुम्ही बघा, बैठकीला जाणार, तुमचं सगळं सोडून देणार, मग तुम्ही वैफल्यग्रस्त होणार, चिडचिड करणार, दुसऱ्याचं काहीच तुम्हाला सहन होणार नाही. मग घरदारावर तुम्ही टेंबा फिरवणार, तुम्ही सगळं त्यागून टाकणार, डोक्यावर परिणाम झाल्यासारखे फिरणार, मग वेड्यासारखं वागणार, कुणाचं लग्न होत नाही, कुणाला मुलं सुद्धा बघायला मुलींना येत नाही. पण तुम्ही सांगा तुमचा 7-12 घेऊन अशी अशी जमीन आहे, मला इथं प्रगती होत नाही. ते म्हणणार थांबा, ती जमीनच मला द्या, काय पैसे असतील ते घ्या. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर डोळा आहे. मी मागच्या जुन्या व्हिडिओ काढा तुम्ही क्रमशः, मी सगळं मांडलंय याच्यामध्ये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे नाही होऊन जात, तुम्ही अस्वस्थ आणि असफल होऊन जाता आणि तुम्ही निकामी होऊन जाता. बायको समोर पुरुष जर नाही टिकला, काय म्हणते, चल. कुटुंबासमोर जर तुमचं नाही काय झालं, चल बाजूला. प्रॉपर्टीमध्ये तुम्ही काही म्हणजे हस्तक्षेप करणार नाही, प्रगती करणार नाही, बायका पोर ताब्यात घेता सगळं, चल बाजूला. सरक 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 म्हणून, चल हो बाजूला म्हणून तुम्ही सगळीकडून आउट होता. जिथं जात होता तिथून पण आउट केलं जातं तुम्हाला. आणि मग तुम्ही माणूस म्हणून राहत नाही. हे मला तुम्हाला सांगायचं. मी दुसऱ्यांवर टीका कशासाठी करू, मी का त्या ह्याला जाऊ. पण इकडं तुम्ही तुकाराम गाथेचं पारायण करा, वाचा तुकाराम गाथा, गाथा परिवारामध्ये सहभागी व्हा. तुम्ही शिवचरित्र वाचा, प्रेरणा येईल तुम्हाला. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा. तुम्ही हे काहीच करत नाही म्हणून मला हे सांगायचंय, म्हणून तुम्ही थोतांडात अडकलाय. बांधवांनो, खूप कमेंट आहेत मला अर्वच्य भाषेत म्हणजे शिवीगाळ केलेली, किंवा माझी लिंक घेणार, त्यांच्या कळपातल्या लोकांमध्ये टाकणार, मग ते पहिले 1-2 मिनिटच बघणार, बघितली तर बघितली, मग कमेंट टाकून मोकळे होणार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली तर तुम्हाला सत्य कळेल. मला सोलापूर असेल, सोलापूरचा भाग असेल, कोकण असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सगळ्या भागातून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, सगळीकडे हे पीक आता येऊ आहे, फोपायला लागले. आणि तिथून मला पण कमेंट करतात, सगळे हे करतात. 80% लोक सुधारलेत, हा माझा ठाम विश्वास आहे. मेंदू ज्यांचे गुलाम झालेत, माझ्याकडं विचारांचा अँटी व्हायरस आहे, प्रयत्नवादी विचारांचा, मी आपोआप या सगळ्या माध्यमातून मांडतो आणि त्यांच्या लक्षात येतं. कळलं ना? माझ्या बहुजन समाजाने, मराठा बहुजन समाजाने सुधरावं, याच्यातून बाहेर पडावं आणि विज्ञानवाद स्वीकारावं, प्रयत्नवाद स्वीकारावा, पुरोगामी विचारधारेशी जोडलं घ्यावं, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. बाकी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर
तर माझी त्यांना नम्रपणे हात जोडून विनंती आहे, बांधवांनो आताही विचार करा, विनाकारण चुकीच्या ठिकाणी चुकीचा वेळ घालू नका. चांगलं काही विधायक करायचं असेल तर त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा, एवढंच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. विनंती एवढीच आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि जोडले जा. धन्यवाद.